प्रत्येक व्यवसायाचे काही नियम असतात जे आपण बदलू शकत नाही। ते नियम मान्य केल्याशिवाय आपल्याला त्या व्यवसायात यश मिळू शकत नाही। शेअर मार्केट हा सट्टा नसून तो एक व्यवसाय आहे असं जर तुम्ही मानत असाल तर तुम्हाला हे नियम कोणते आहेत ते जाणून घ्यावं लागेल। आपण मागच्या 6 महिन्यात फंडामेंटल ॲनालिसिसवर जवळपास 18 ते 19 व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामध्ये शेअर्सची निवड कशी करायची, कोणते फायनान्शियल रेशोज आपण ट्रॅक केले पाहिजेत, शेअर मार्केटमध्ये एंट्री कधी करायची, शेअर्समधून प्रॉफिट बुक कधी करायचा, शेअर होल्डिंग पॅटर्नचं ॲनालिसिस कसं करायचं, असे अनेक विषय डिटेलमध्ये कव्हर केलेत। या सगळ्या स्ट्रॅटेजीजचा व्यवस्थित वापर केला तर आपण शेअर मार्केटमध्ये चुकीच्या वेळेला किंवा चुकीच्या शेअर्समध्ये एंट्री करून कधीच अडकणार नाही किंवा आपल्याला मार्केटमध्ये लॉसही होणार नाही। असं असेल तरी या व्यवसायाचे काही बेसिक नियम आहेत ते जाणून घेणं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे। हे कोणते 3 नियम आहेत ते आता समजून घेऊया। शेअर मार्केटचा सगळ्यात पहिला नियम आहे तो म्हणजे आपण प्रत्येक शेअरमधून पैसे कमवू शकत नाही। आपण कितीही ॲनालिसिस केलं, आपल्याकडे कितीही नॉलेज असेल आणि अनुभव असेल तरी प्रत्येक शेअरमध्ये प्रॉफिट मिळेल असं कधीच शक्य होणार नाही। भारतीय शेअर मार्केटमध्ये काम करणारे राकेश झुंझुनवाला, राधाकिशन दमानी, रमेश दमानी, विजय केडी असो किंवा अमेरिकेतले चार्ली मंजर आणि वॉरन बफे असो, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या शेअरमध्ये नुकसान झालंच आहे। हाच प्रकार आपल्या बाबतीत देखील नक्कीच होणार आहे। विशेष म्हणजे शेअर मार्केटमध्ये चांगला रिटर्न मिळवायचा असेल तर प्रत्येक शेअरमध्ये प्रॉफिट कमवण्याची काहीच गरज नाहीये। असं गृहीत धरा की समजा 100 शेअर्स आपण खरेदी केले आणि त्यापैकी 50 शेअर्समध्ये आपल्याला नुकसान झालं किंवा या शेअर्समध्ये आपलं पूर्ण भांडवल बुडालं, तरी आपण शेअर मार्केटमध्ये बक्कळ पैसा कमवू शकतो। यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शेअर मार्केटमध्ये असणारा रिस्क रिवॉर्ड रेशो। समजा एखाद्या शेअरमध्ये आपण 10,000 रुपयाची गुंतवणूक केली आणि त्या शेअरमध्ये आपलं पूर्ण भांडवल बुडालं। आपण इतर शेअर्समध्ये अशीच प्रत्येकी 10,000 रुपयाची गुंतवणूक केली तर यापैकी एखादा शेअर पुढच्या काही वर्षात 10, 20, 50, 100 तर कधीकधी 1,000 आणि 10,000 पट देखील वाढू शकतो। शेअर मार्केटमध्ये लॉस नेहमी मर्यादित असतो पण प्रॉफिट अमर्यादित असू शकतो। त्यामुळे काही शेअर्समध्ये पैसे बुडाले तरी काही फरक पडत नाही। सांगण्याचा हेतू असा आहे की आपल्याला एखाद्या शेअरमध्ये लॉस झाला तर फार वाईट वाटून घेऊ नका। हा शेअर मार्केटचा नियम आहे आणि तो आपल्या सहित सगळ्यांनाच लागू होतो। आता दुसरा नियम काय आहे ते जाणून घेऊया। आपण कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक केली तर लगेच तो शेअर वर गेला पाहिजे अशी आपली अपेक्षा असते, मात्र असं कधीच होत नाही। आपण कंपनीच्या व्यवसायाचं जे ॲनालिसिस केलं आहे त्यानुसार कंपनीचा व्यवसाय वाढायला वेळ लागतो। कंपनी चांगली असेल आणि मॅनेजमेंट व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर आज नाही उद्या त्या शेअरमध्ये तेजी चालू होते आणि आपल्याला कालांतराने चांगला रिटर्न मिळतो, मात्र तोपर्यंत आपण त्या शेअरमध्ये टिकून राहिलं पाहिजे। आपण राकेश झुंझुनवालांचं एक उदाहरण बघूया। झुंझुनवालांनी साधारण 2003 मध्ये ल्युपिनचा शेअर खरेदी केला। पुढे 2008 पर्यंत या शेअरने त्यांना काहीच रिटर्न दिला नाही, मात्र 2009 ते 16 या 8 वर्षात ल्युपिनचा शेअर तब्बल 22 पट वाढला। दुसरं उदाहरण विजय केडी यांचं बघूया। मनी 9 मराठीच्या कार्यक्रमात विजय केडी यांना भेटण्याची आणि त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी आम्हाला मिळाली। तेव्हा त्यांनी सांगितलेला किस्सा ऐकण्यासारखा आहे। त्यांनी अतुल ऑटोचा शेअर 2005 मध्ये साधारण 9 रुपयाला खरेदी केला। त्यानंतर केवळ 1 वर्षात हा शेअर 50 रुपयाच्या वर गेला आणि 2008च्या क्रॅशमध्ये पुन्हा 5.5 रुपयापर्यंत खाली आला। म्हणजे उच्चांकापासून हा शेअर तब्बल 90% खाली आला। मात्र विजय केडिया यांनी न घाबरता शेअर्स होल्ड केले। नंतर 5 रुपयाचा हा शेअर 2015 मध्ये 700 रुपयाच्या वर गेला। या एका शेअरमध्ये विजय केडिया यांना शेकडो कोटींचा नफा मिळाला। 2008 मध्ये घाबरून त्यांनी शेअर विकून टाकले असते तर एवढा चांगला रिटर्न त्यांना कधीच मिळाला नसता। आता तिसरा नियम बघूया। शेअर मार्केटमध्ये आपण शेअर्स खरेदी करतो। आपण खरेदी केल्यावर शेअर खाली गेला तर वाईट वाटणं साहजिक आहे, मात्र समजा आपण एखादा शेअर 100 रुपयाला खरेदी केला आणि नंतर तो 500 रुपयाला गेला आणि आपण त्यातून प्रॉफिट बुक केला तर नंतर तो शेअर आणखी वाढू शकतो। आपण खरेदी केलेला शेअर लगेच वाढावा आणि आपण विकला की तो लगेच खाली यावा अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा असते। आपण प्रॉफिट बुक केल्यावर शेअर आणखी वर गेला की आपल्याला वाईट वाटतं, म्हणूनच आपण एखाद्या शेअरमध्ये प्रॉफिट बुक केला की नंतर तो शेअर ट्रॅक करणं बंद केलं पाहिजे। आपल्या नशिबात जेवढा प्रॉफिट होता तेवढा आपल्याला मिळाला यात आपण समाधान मानलं पाहिजे।
न मिळालेल्या प्रॉफिटसाठी दुःखी होऊन आपल्याला पैसे तर मिळणार नाहीतच, शिवाय विनाकारण आपला वेळ वाया जाईल.